जेएनसी सोबत संवाद साधण्यासाठी दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवणार मोदी सरकारचा निर्णय। विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा उद्देश। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण खेड्यातील आश्रमशाळेत मूलभूत सुविधांचा अभाव, विद्यार्थ्यांचे हाल, शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांकडून सामूहिक स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत दप्तर। शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय। 174 कोटी 19 लाख रुपयांचा निधी मंजूर। उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना महिना 2000 रुपये पॉकेट मनी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन। उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। कमवा आणि शिकायच्या धर्तीवर कॉलेज विद्यापीठ योजना राबवणार। मराठी भाषेत न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाईला सुरुवात। रोजगार बुडावा ही आमची अपेक्षा नाही, परंतु मराठी अस्मिता टिकवणं गरजेचं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं स्पष्टीकरण। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। ठाकरेंचे सर्व 10 नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती। 29 ऑगस्टला होणाऱ्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं ठिकाण बदललं। उपोषण अंतरवली सराटीतच होणार। तोडगा न निघाल्यास उपोषण सुरू असतानाच मुंबईला निघणार, जरांगेंचा इशारा। जम्मू आणि काश्मीर हा भारताचा महत्त्वाचा भाग। अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांचं मोठं विधान। पाकिस्तानचा तिळपापड, अमेरिकेच्या अधिकाऱ्याला बोलावून नोंदवली हरकत। हॉर्मुझ पूर्णपणे खुलं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। अमेरिकेची नाकेबंदी यशस्वी ठरल्याची माहिती। हॉर्मुझमधून अनेक जहाजं प्रवास करत असल्याचा ट्रम्प यांचा दावा।